भाजपचे पैसे आहेत म्हणून ती गाडी पकडली होती किंवा तशा प्रकारचा प्रकार पुढे आला? ज्यांच्याकडे वाटायला विचार नाहीत ते पैसे वाटतात. संदीपजी, आपण पाहतोय की जेव्हापासून या सगळ्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा महायुतीचा उमेदवार किंवा महापौर जो आहे तो परप्रांतीय होईल असं काही त्यांच्या नेत्यांकडनं म्हटलं जात होतं. आता मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, हे प्रत्येक सभेमध्ये महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदू असणार अशा पद्धतीचं सातत्यानं ठासून सांगताना पाहायला मिळत आहे. हा आमच्या विचारांचा विजय आहे की आम्ही त्यांचे विचार बदलू शकलो. महापालिकेत 25 वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूभर पाणी में डूब मरो, काल मुख्यमंत्री फडणवीस बोलले. ना मला याच्यावर एक विचारायचं आहे. एवढेच 10-15 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, बरोबर? 1935 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे, तरी आजही तुम्ही बोंब ठोकता की हिंदू खतरे में आहे. मग कोणी चुल्लूभर पाण्यात मरायचं हे एकदा सांगावं. ही लढाई मराठीच्या अस्तित्वासाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी असाही आरोप त्यांनी कालच्या सभेमध्ये केला मुख्यमंत्र्यांनी. ठाकरे बंधू टिकले तरच मराठी टिकेल आणि आम्ही 56 इंचाची छाती बाहेर काढून फिरू शकतो की होय आम्ही मराठी आहे. नक्कल करता करता काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे आदित्य ठाकरेंना पाहावं. काकांना भाषण तरी करता येतं, तुम्हाला काय असा सवाल उपस्थित झाला. तर मी प्रत्येक प्रश्नाचं नाही उत्तर. ओके, चला, धन्यवाद. Yesterday, Raj Thakre showed a clip where he claimed that Devendra Fadnavis backed the statement by Annamalai, and he said that Annamalai did not mean to demean the Mumbai city. He only wanted to glorify the Mumbai city on international level. See, whatever Annamalai has spoken, it is on record. He has said Mumbai is not the city from Maharashtra. Bombay is not city of Maharashtra. It's an international city. What does he mean by that? And first of all, will he dare to call Chennai as Madras? My first question is that. Even this question is to all so-called national channels, whether they would call it Chennai or Madras when they are calling us this city as Bombay. त्याने असं काल म्हटलं की माझी ग्रोथ झाली आहे, जर आदित्य आणि राज